स्त्रीरोग तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन इचलकरंजी दुर्बीण सेंटर। आज आपण या व्हिडिओमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे स्त्रियांमध्ये पिशवी काढायचं ऑपरेशन झाल्यानंतर स्त्रियांनी घरी गेल्यावर काय काय काळजी घ्यायची आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहे। तर ऑपरेशन नंतर जी काळजी घ्यायची असते 3 गोष्टींवर निर्भर राहते। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ऑपरेशन किंवा पिशवी ही का काढली गेली आहे। दुसरं, ती ऑपरेशन कोणत्या मार्गे केले गेलेलं आहे, म्हणजे टाक्यावरचं आहे, दुर्बीणवरचं आहे का योनीद्वारे, ज्याला आपण वजायनल हिस्टेक्टॉमी म्हणतो तसं केलं गेलेलं आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशन करताना तुमचे अंडाशय, ज्याला आपण ओव्हरीज म्हणतो, ते काढले गेलेले आहेत का नाही। या व्हिडिओमध्ये आपण मेनली लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला काय काळजी घ्यायची असते याच्याविषयी जाणून घेऊया। तर याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करूया। पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर पहिले 6 दिवस पेशंटनी घरी काय काळजी घेतली पाहिजे आणि 6 दिवसानंतर पुढचे 6 आठवडे पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे। तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाल्यानंतर शक्यतो पेशंट 24 तासात डिस्चार्ज होतो। 24 तासानंतर पेशंटला पुढचे 4 ते 5 दिवस काही अँटीबायोटिक्स, पेन किलर आणि ऍसिडिटी अँटासिड्स या गोळ्या दिले जातात। मग डॉक्टरांनी दिलेल्या या गोळ्या नियमितपणे जसं तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं आहे तसं तुम्ही घरी गेल्यावर घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे डाएट। हे प्रश्न खूप कॉमनली विचारलं जातं की आम्ही घरी गेल्यावर काय जेवणात आमच्यात काय असलं पाहिजे, हे कॉमनली विचारलं गेलेलं प्रश्न असतात। तर घरी गेल्यावर तुम्ही घरगुती जेवण, घराचं सिंपल जेवण म्हणजे पोळी, भाजी, डाळ, भात, सॅलड या गोष्टी घेऊ शकतात। फक्त या गोष्टीमध्ये जास्त तेल आणि तिखट हे नसलं पाहिजे, कारण ऑपरेशन झाल्यानंतर तुमची बॉडी ही हिलिंग प्रोसेसमध्ये असते आणि तुम्हाला काही औषधं दिले गेलेली असतात जेणेकरून तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा जेवण पचण्यात त्रास होऊ शकतो। म्हणून घराचं सिंपल जेवण ज्याच्यात तेल आणि तिखट हे कमी असेल असं जेवण तुम्ही घेतलं पाहिजे। त्याच्यासोबत फ्रूट ज्युसेस आणि पाणी याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला युरिन इन्फेक्शन व्हायचे चान्सेस हे कमी होऊन जातात। तिसरी गोष्ट म्हणजे घरी गेल्यावर पेशंट हालचाल काय करू शकतील। तर आपलं जे सेल्फ केअर असतं ते पेशंटनी स्वतः करावं, म्हणजे उठून चालणं, वॉशरूमला जाणं, आंघोळ करणं, उठून जेवायला बसणं या गोष्टी पेशंट स्वतःच्या स्वतः करू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त 15 मिनिटं सकाळी आणि 15 मिनिटं संध्याकाळी पेशंटनी वॉक घेतले पाहिजे। पायऱ्या जर असतील तर 3 ते 4 वेळा चढउतार पेशंट करू शकतो। वजन उचलायचं असेल तर पेशंटला जास्त वजन उचलण्यास मनाई केली जाते। 3 ते 4 किलो वजन तुम्ही उचलू शकता, त्याच्या पलीकडचं वजन हे तुम्ही पुढचे पहिले 6 ते 7 दिवस नाही उचललं पाहिजे। वाकून जास्त काम करू नये, शक्यतो कमरेच्या खाली पेशंटनी वाकू नये आणि खाली बसू नये। हे पथ्य पहिले 6 दिवस पेशंटने पाळायचे असतात। आता आपण 6 दिवसापासून पुढे 6 आठवडे पेशंटला काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी बोलूया। तर 6 दिवसानंतर पेशंट आपल्या प्रिव्हियस डाएट म्हणजे ऑपरेशनच्या आधी त्यांचं जे आहार होतं त्याच्यावरती पूर्णपणे रिझ्यूम होऊ शकते। शक्यतो हाय कॅलरी फूड पेशंटने टाळावे। असं खूप पेशंटचा गैरसमज असतं की त्यांनी खूप सारे तूप किंवा खूप कॅलरीज असलेली गोष्टी खाल्ल्यावर त्यांच्या शरीराची जी वीकनेस आहे ते भरून निघेल। हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुम्ही फक्त जे हेल्दी गोष्टी आहेत तेच खाल्ले पाहिजे। दुसरी गोष्ट, हालचाल किंवा एक्सरसाइज काय करू शकतो। तर 6 दिवसानंतर पेशंट आपले किचनची जी कामं असतात, जे उभी राहून त्यांना किचनचं स्वयंपाक वगैरे करायचं असतं ते करू शकतं। घराची हलकी फुलकी सफाई करू शकते। सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास वॉक पेशंट करू शकते। या कालावधीमध्ये 2 गोष्टी आहेत जे आपण टाळले पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे खाली बसणं पेशंटनी 6 आठवड्यापर्यंत टाळलं पाहिजे आणि संबंध हे पेशंटने शारीरिक संबंध हे टाळले पाहिजे। या कालादरम्यान या पिरियडमध्ये पेशंट ट्रॅव्हलिंग करू शकतो। शक्यतो 6 दिवसानंतर पेशंट जर इमर्जन्सी असेल तरच ट्रॅव्हल करावं, नाहीतरी फर्स्ट 14 डेज पेशंटनी बाहेर गावी ट्रॅव्हल करणं हे अवॉइड केलं पाहिजे। आणि 6 आठवड्यानंतर पेशंटची बॉडी ही पूर्णपणे रिकव्हर झालेली असते। त्याच्यानंतर पेशंट त्याची एक्सरसाइज पूर्णपणे रेझ्यूम करू शकतो, म्हणजे जिम असू शकते किंवा एरोबिक्स असू शकते किंवा योगा या गोष्टी पूर्णपणे रेझ्यूम करू शकतो। त्यांचं जे ट्रॅव्हलिंग वगैरे आहे तेही करू शकते। खाली बसून जर काही कामं असतील तर ते करू शकतात आणि संबंध हे 6 आठवड्यानंतर केल्याने काही त्रास होत नाही। तर ह्या सगळ्या काळजी पेशंटने घेतली पाहिजे। थँक्यू।